तो नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम निर्णय घेतला या ठिकाणी निगडे या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी पाचारण केले वायसीसी पिंगळचे या संघाला. उमेश आणि सुशांत सलामीला आले. खऱ्या अर्थाने जर पाहिले बऱ्याच वर्षाचा अनुभव उमेशकडे आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या समवेत आलेला आपण खेळाडू पाहतो या ठिकाणी. सन्माननीय भरतजी गिजे साहेब नागोटना ग्रामपंचायत सदस्य यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांची कॅबी या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या ठिकाणी त्यांना फुलगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. तर या ठिकाणी निगडे संघाकडून प्रथमतः गोलांसाठी मार्कवर सज्ज झालाय अमटेम संघ आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी जो निगडी संघ नाही अमटेम संघ आहे. सन्मान्य प्रवीणजी ताडकर दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. सर खरोखर आज आपण पाहतोय ज्याची एक ओळख त्यांनी निर्माण करून दिली भरतजी गिजे साहेब अगदी माझे परम मित्र आहेत आणि खरोखर त्यांनी जी एसटी संपादन केले आणि शरीर एसटी म्हटलं गेलं खरोखर कसरत असते मित्रांनो आणि कसरतीतून त्यातून मात्र स्वतःचं नाव असं ठसा उमटवलाय का जेणेकरून अगदी एवढ्या नागोट नाही विभागातील एक भरत गिजे म्हणून त्याची उद्घोषणा होते आणि आम्हाला समाधान करायला गेले की अभिमान वाटतोय कारण की माझे परम मित्र असताना देखील आज त्या उंच शिखरावर काम त्याने पोहोचवण्याचं काम नक्कीच केलंय. तसेच एक नागोटण्याचे उद्योजक प्रमुख उद्योजक म्हणून ओळखले जाणारे नाजिमजी नलखंडे साहेब. नाजिमजी नलखंडे साहेब यांचं प्रवीण ताडकर यांना विनंती करतोय या स्पर्धेचे सर्व प्रवीणजी ताडकर यांना विनंती करतोय की नागोटण्याचे उद्योजक आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जे या नागोटणे गावाला एक जबरदस्त लाभलेलं व्यक्तिमत्व नाजिमजी नलखंडे यांचं स्वागत करताना धन्यवाद नाजिमजी आपण हा स्वागत स्वीकारल्याबद्दल. तर जाऊया मैदानाकडे. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्य सुसौदा. 14 विद्या 64 कळांचा अधिपती गणरायाला वंदन करून त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी मुरावाडीच्या मैदानामध्ये सीएम चषकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करण्यात येतोय. सचिनजी तांबोली साहेब यांचं शहरचं स्वागत होतोय. प्रदीपजी ताडकर साहेब यांच्या समवेत सचिनजी तांबोली साहेब आज संघाचे ऑनर आहेत आणि क्रिकेट म्हटलं गेलं तर खरोखर त्यांच्याकडे देखील तेवढाच असा अगदी ज्यावेळी मात्र अबुलंदाजा कालखंड मागे गेला तर खरोखर चांगल्या प्रकारचे एक वेगवान गोलंदाज अशी यांची ओळख होई आणि आज मात्र खरोखर ऑनरशिप म्हणून घेत आहेत. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या षटकावरती पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले उमेश वरती बरंच काही संघाचं भवितव्य अवलंबून होतं. मात्र या ठिकाणी जर पाहिले ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मयूर या गोलंदाजाने उमेश सारख्या मातबर फलंदाजाला माघारे परतवलं. एक चांगल्या या ठिकाणी श्री गणेश केल्या. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना सचिन दादा तांबोळी जो अमटेम संघ या ठिकाणी पुरस्कृत केलाय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी इरादे स्पष्ट केलेत की सहजासहजी तुम्हाला मी या ठिकाणी धावा करून देणार नाही. धावा रोखण्याचा प्रयत्न या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. पहिला गडी या ठिकाणी गारज झाला शून्यावरती माघारे पर्यंत. आपण जर पाहिलं ना वायसीसी पिंगळ संघाकडे थोडं डगआउट मध्ये जर पाहिलं दीपकजी तर खऱ्या अर्थाने शांततेचं वातावरण पाहायला मिळतोय. परंतु तोच जर आपण आमटेम संघाच्या बाजूला जर पाहायला गेलं ना जर डगआउट पाहिलं तर ते मात्र या ठिकाणी पाहतो आनंदाचा उत्साह त्यांच्या या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे आपण जर पाहिले दोन संघामध्ये हे युद्ध चालू आहे. मात्र पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं उमेश सारख्या फलंदाजाला माघारे परतावलंय. मात्र पिंगळचा संघ देखील या ठिकाणी जर पाहिलं ना आज मात्र या ठिकाणी रोहावरून या ठिकाणी नागोटना मुरावाडी गावामध्ये आलंय आणि नक्की त्यांचा खेळ काय असणार आहे ना तो खेळ आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने नक्कीच पाहायला मिळणार आहे. फलंदाज क्रमांकात तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झालाय जयेश आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संघाला सावरावं लागणार आहे. धावसंख्या देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीची उभारणी करावी लागणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आपण जर पाहिला ना बॅटच्या पठ्ठ्यामध्ये चेंडू आला नाही. इष्टच्या हातामध्ये गेल्यानंतर विसावला चेंडू त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर 2 चेंडू झालेत. एक फलंदाज मात्र माघारे परतलाय. एक चांगलं आयोजन आहे चांगलं नियोजन या मैदानामध्ये आपण पाहतोय. मयूर ओव्हर द विकेटने मारा करतो या ठिकाणी
एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्या अर्थाने आमचा जो आवाज आपल्या परत पोहोचवण्याचा जो माध्यम आहे ना, डीजे नाईक डेकोरेटर्स अप्रतिम दर्जाचं व्हॅल्यू एक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे, जेणेकरून आम्हाला बोलण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होत नाही. एक चांगली क्लिअरिटी, एक चांगली साऊंड सिस्टीमची या ठिकाणी त्यांची क्लिअरिटी पाहायला मिळतोय. मयूर मात्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ज्या ठिकाणी आपण पाहिला बॅकफुटवर संघ वायसीसी येत होता, मात्र एक संजीवनी देणारा चौकार देखील आला. एक्स्ट्रा रिझन मध्ये आपण पाहिला चौकार आल्यानंतर 1 बाद 4 धावसंख्या झाली. मात्र पुढचा चेंडू देखील आपण पाहिला गोलंदाज मयूरचा, जर पाहायला गेलं ना निर्धाव चेंडूची सांगता झाले. आपण जो मॅग्नेटिक पॉवर प्ले षटक चालू आहे, या षटकामध्ये 2 क्षेत्र 38 षटकाच्या बाहेर आहेत. मात्र आपण जर पाहिलं ना गोलंदाजाने ज्या नवीन चेंडूवरती गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने तो सार्थक ठरवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होतोय. जय या ठिकाणी आपण पाहिला चेंडूला हलक्या हाताने या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न देखील पाहिला. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये होता चेंडू. 1 धाव तत्पर पूर्ण केली गेली. धावसंख्या आपण धावपळकर जर पाहायला गेली 5 चेंडू आतापर्यंत धावपळ आपण पाहतोय स्कोरकार्ड वरती. धावा मात्र धावपळकर्ते आहेत वायसीसी पिंगलचे संघाच्या. एक फलंदाज माघारी परतलाय. 5 धावा धावपळकर्ते आहेत. मात्र या ठिकाणी सचिन दादा तांबोळीने जो संघ पुरस्कृत केलाय, खऱ्या अर्थाने संघाचे बांधणी केले, जे आमटेम संघाला या ठिकाणी पुरस्कृत केलंय आणि खऱ्या अर्थाने चांगला आता पहिल्या षटकामध्ये चांगला त्यांचा खेळ या मैदानावरती आपल्याला सीएम चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या ठिकाणी स्टेप आउट केलाय, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ठिकाणी पाहिलं ना सुरुवात खऱ्या अर्थाने चांगली दणख्यात सुरुवात केली होती अमटेम संघाच्या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. खऱ्या अर्थाने त्यांनी पाहिलं या ठिकाणी उमेश सारखा सरळ सेनापतीला माघारी परतावलं, कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील पाहिला. मात्र जो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आला ना जय देशमुख, या जय देशमुखने एक चांगली सुरुवात केली. आपण पाहिलं जय देशमुखने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला. 4 चेंडूमध्ये संघासाठी 5 धावांचं योगदान दिलं, ज्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. मात्र खऱ्या अर्थाने आपण सलामीला आलेला सुशांत शांत होता नॉन स्ट्राईकला. जेवढी त्याला स्ट्राईक मिळाली तेवढ्या शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं ना 6 धावांचा फटका आला. संघाची धावसंख्या पाहिली षटक क्रमांक पहिला संपला. धावसंख्या धावपळकडे पाहायला गेली 11 धावा वायसीसी पिंगलसही या संघाची. एक मोठा सामना, एक बिग बॅटल या सीएम चषकाच्या माध्यमातून आपण पाहतो. एका बाजूला आमठेम तर एका बाजूला आपण पाहतोय वायसीसी पिंगलसही. दोन्ही संघ जर पाहिले या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. डीजे या ठिकाणी चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या पुढे सरकले. धावा जर पाहिल्या 15 धावा धावपळ कधी लगावल्या गेल्या. एक चांगला या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न जय देशमुख आणि सुशांतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या स्पर्धेचं आपण खऱ्या अर्थाने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी स्पर्धा कव्हरेज केली जाते, जे चॅनल आहे श्री साई, रोहन पाटील आणि अजित एरुणकर हे टेक्निशियल टीम यांची या ठिकाणी एक चांगली क्लिअरिटी. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला युट्यूब चॅनल जाऊन बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. एक चांगली क्लिअरिटी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं थोडंसं चेंडू मध्ये आणि बॅट मध्ये मोठा फटका आला नाही. तत्पर मात्र जर पाहायला गेला शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील झाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा धावपळकरते आपण पाहायला गेली 16 धावा धावपळकरते लगावल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे उमेश. उमेशच्या या 2 चेंडूवरती आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं 5 धावा खर्च केल्या. 4 षटकांची ही लढत आहे. एक चांगला आयोजन सीएम चषकाचं आपण पाहतोय. आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी या स्पर्धेचं
आयोजन केले. आपण पाहिलं सफल होऊन मारण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं पहिल्यांदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, या ठिकाणी कोणतीही चुकी केली नाही आणि सुशांत मात्र माघारी परतलाय. डीजे ठिकाणी दुसरा गडी गारद झालाय. सॉरी 16 या धावसंख्येवर दुसरा गडी गारद झालाय. फलंदाज विवेक आला या ठिकाणी. 16 धावा धावपळ करतो आहे. आता जर आपण पाहायला गेलं सरासरी तर 8च्या सरासरीने आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमटेम संघ या ठिकाणी एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. ज्या अमटेम संघाने आपण जर पाहायला गेलं ना नाणेफेक जिंकल्याने क्षेत्ररक्षण घेतलंय. या ठिकाणी विचार केला की आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण करू, समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा देखील आपला माणूस असणार आहे आणि तो नक्कीच प्रयत्न यशस्वी होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. का बात आहे, अतिशय तेज तरार चेंडू पाहिला. ओव्हर द विकेटने मारा करतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलपर्यंत फेके करेपर्यंत ज्याप्रमाणे गार्डन मधून एखादा फेरफटका मारावा तसे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकरती 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. शुभम चोगले ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फलंदाज देखील फसलाय. फलंदाज आणखीन एक माघारी. डीजे डावखोरा फलंदाज आहे. या ठिकाणी आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर. पंचाने पहिल्यांदा काय पाहिलं या ठिकाणी टप्पा पहिल्यांदा दिशा कुठे गेले ही दिशा जर पाहिली ना भरकटलेली पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर निर्णय आला पंचाच्या माध्यमातून. काय चेंडू वाईटचा आहे. हेलो धावपळकावरती 18 धावा धावपळकडे पाहायला मिळत आहेत. उमेश पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय. फुल टॉस मध्ये चेंडू या ठिकाणी काऊ कोणा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र या ठिकाणी फलंदाज माघारी परतलाय. डीजे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 18 धावा धावपळकावरती आहेत. 4 फलंदाज माघारी परतले. तर या दुसऱ्या षटकामध्ये पाहिले आपण उमेशने ज्या 7 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना मात्र माघारी परतवलं. अतिशय उल्लेखनीय कामगिरी आपण या ठिकाणी गोलंदाजी पाहिली. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कमीत कमी या मैदानावरती जर पाहायला गेलं 18 धावा धावपळ करते म्हणजे कमीत कमी जर पाहिले 40 धावा होऊ शकतात. जर या ठिकाणी आपण जर प्रयत्न करण्याचा जर इरादा स्पष्ट केला तर नक्की 40 धावा धावपळ करते आपल्याला पाहायला मिळू शकतात.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल झाला. या ठिकाणी लेग बिफोरच्या ठिकाणी शिकार बळी ठरलाय. फलंदाज आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतलाय. या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. विवेक मात्र बाद झालाय. डीसे या ठिकाणी अक्षरशः थांबवलंय. धावांपासून या ठिकाणी वंचित ठेवलंय. धावांचा दुष्काळ या ठिकाणी येतोय का असं मात्र प्रश्न पडलाय पिंगळसाईच्या डगावट मध्ये. याच दरम्यान आम्हाला इथे लाभलेले गावकरी मंडळी तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलं जसं विष्णू ताडकर, सीतारामजी ताडकर, सुधीर ताडकर, रवींद्र ताडकर यांनी लोकांनी व्यासपीठावर येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. तसेच जनार्दनजी चोगळे साहेब, अनिल ताडकर, तसे विठोबाजी चोगळे, तसे आजूबाजूला कोणी मान्यवर मंडळी असतात तसेच चंद्रकांतजी ताडकर, मनोहर ताडकर यांनी देखील व्यासपीठावर येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. गोलंदाजी मार्कवर सारांश हा गोलंदाज आहे. कव्हर क्षेत्रामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पहा काय झाले. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. विभाग प्रमुख शिवसेना उद्धव गटचे संजयजी माडिक आपण कुठे असाल तरी व्यासपीठावर यावं. तसेच रवीजी मातेसाहेब एक सामाजिक कार्यकर्ते आपण देखील व्यासपीठावर या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आपण आला ते असाल तर नक्कीच इथे व्यासपीठावर यावं. धन्यवाद सर. तर या ठिकाणी आपण पाहिलं सारांश षटक क्रमांक 3 साठी आलाय. सारांशने पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला. दुसरा चेंडू निर्धावाला. तिसऱ्या चेंडूवरती देखील फलंदाजाला माघारे परतावं लागेल. तर धावसंख्या जर पाहिली ना धावफलकावरती तिसरे षटक चालू आहे. 18 वरती या ठिकाणी मात्र धावफलक थांबलंय. या ठिकाणी एखाद्या फलंदाजाला तारण हरत्याची भूमिका बजवावी लागणार आहे. एखाद्या फलंदाजाला आक्रमक रूप धारण करावा लागणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिला. सारांश हा गोलंदाज आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. सारांश म्हटलं तर खऱ्या अर्थाने एक निर्णय षटक होतं. तिसऱ्या षटकामध्ये धावा जेवढ्या येतील तेव्हा धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजांना करायचं होतं. मात्र या ठिकाणी फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न जर पाहिला ना तर गोलंदाज सारांशच्या माध्यमातून या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी रणअप मध्ये व्यत्यय आल्यानंतर पंचाने निर्णय दिलाय की हा चेंडू मात्र डेथ चेंडू घोषित केला गेला आहे. धावसंख्या आपण पाहिल्या 18 वरतीच मात्र धावा थांबवलेल्या आहेत. या ठिकाणी आमटेम संघ अप्रतिम दर्जाचा खेळ करतोय. मात्र या ठिकाणी पहिला आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर चेंडूने टप्पा उसळी घेतली. अतिरिक्त उसळी घेतल्यानंतर आपण पाहिलं पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय की हा चेंडू वाईटचा आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. मात्र पिंपळी संघ आता म्हणत असेल धावा कुठून काय गरजेचं आहे. आणि या ठिकाणी वाईटच्या माध्यमातून एक धाव आली. धावसंख्या जर पाहिली 19 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आपण पाहिले ना तर मान्यवरांच्या मांदियाळ या मैदानावरती या मंचकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट आलंय. म्हणजे आपण पाहिले ना थोडस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज सारांशच्या माध्यमातून जर पाहिलं 4 चेंडू निर्धाव आले. मात्र 4 चेंडू नंतर हे 2 चेंडू खराब देखील पाहायला मिळाले. वाईटचे चेंडू आले. धावफलक जर पाहिले धावफलकावरती आहेत. ऑफड्राईचा फटका होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एक चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकले. धावसंख्या 1 ने पुढे सरक असताना धावफलक पाहिलं पुढं 21 शुभ अंक. शुभ अंक म्हणावा लागेल. जो गणपती बाप्पा विघ्न हरतात शुभ अंक आहे. गणपती बाप्पाला पण 21 मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो. त्याचप्रमाणे 21 दुर्व्याच्या काड्यांचा हार अर्पण करत असतो. एक हा शुभ अंक. आणि खऱ्या आधारे स्टाईलिश फटका स्टँडर्ड डिलीव्ह. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर.
ज्याप्रमाणे आपण पाहतो ना क्रिकेटचा एक नाद पाहिला, परंतु खऱ्या अर्थाने आज आपल्या अखंड महाराष्ट्रावर जर पाहिलं ना तर एकच नाद बैलगाडा शर्यत हा आज खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवत. एकच नाद बैलगाडा शर्यत. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यावरती, प्रत्येक अड्ड्यावरती आपल्याला चर्चा आता काय पाहायला मिळते, कोणता बैल कुठे धावला, कधी धावला, ही चर्चा वारंवार पाहायला मिळत असते. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या ठिकाणी पाहतो. एक संजीवनी षटकार देखील आलाय, कारण धावसंख्या येत नव्हती. हा षटकार येणे देखील खूप गरजेचा होता आणि मात्र 6 धावा या फटक्याने दिल्यात. तर धावांचा आकार पाहिला, धावसंख्येचा उच्चांक जर पाहायला गेला, धावसंख्या धावपळकामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावपळकावरती 27 धावा धावपळकावरती आहेत. मात्र तब्बल आपण जर पाहिले ना 5 फलंदाज माघारी परतलेत. डेथवर स्पेशालिस्ट गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उर्द विकेटने मारा करतोय. तेच तरार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा, धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू इष्टाच्या हातामध्ये होता. त्याच करणार या ठिकाणी कोणतीही धाव मात्र ह्या चेंडूवरती मिळणार नाही. कारण आता आपण जर पाहिलं ICC ने जेव्हा नियम आणलाय की या ठिकाणी जर इष्टाच्या हातामध्ये चेंडू असेल तसे फलंदाज धावू शकत नाही आणि या ठिकाणी तोच निर्णय या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावा धावपळकावरती आहेत 27. निर्धाव चेंडूचे सांगता झाले. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खोलवर टाकता चेंडू या ठिकाणी जमिनीला अगदी आपण पाहिला गुदगुद्या करत गेला चेंडू. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ट्रॅव्हल झाल्यानंतर क्षेत्राची चेंडू उचला, फेकला. मात्र धावसंख्या जर पाहिली फक्त आणि फक्त एकच आले. ती धावसंख्या एकने पुढे सरकले. 28 धावा धावपळकावरती. कमीत कमी दीपकजी या ठिकाणी जर पाहिले ना 40 धावाचं योगदान खूप होऊ शकतो. क्रिकेटमध्ये आपण तसं एक भाकीत करू शकतो, अंदाज बांधू शकतो. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाजी तांडी गुल केले, त्रिफळा उद्ध्वस्त केला IDSA. आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान दिलं. 6वा फलंदाज बाद झालाय. 7 फलंदाज बाद झालेत. या ठिकाणी जर पाहिलं ना पहिला निर्धाव चेंडूवाला जर सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. 9व्या क्रमांकाचा फलंदाज सुमितला मात्र या ठिकाणी तसेच रत्नकांतजी तडकर, प्रकाशजी धुमाळ साहेब सर्वांनी इथे व्यासपीठावर पाहतोय. 10वी चषकामध्ये YGS मोरवडनं संघाला गारद केलं होतं, परंतु आज मात्र अमटेम टीमच्या समोर मात्र खरोखर नांगी टाकताना दिसते सर. तर खऱ्या अर्थाने दीपक जर पाहायला गेलं ना क्रिकेटमध्ये जर प्रत्येकाचा वेळ असतो, प्रत्येकाचे दिवस असतो, प्रत्येकाचा काळ असतो. आज मात्र स्पर्धा वेगळी आहे, दिवस वेगळा आहे, मैदान वेगळं आहे. म्हणजे सातत्याने आपल्याकडनं खेळाडू खऱ्या अर्थाने पाहिलं ना तो प्रयत्न करत असतो, मात्र कधी कधी त्याला नशिबाची साथ मिळत नसते. आज मात्र पिंगळच्या संघाला थोडीशी नशिबाने हुलकावणी दिले, खऱ्या अर्थाने चौकार षटकार देखील पाहिले. मात्र या ठिकाणी नशिबाची साथ मात्र आज YCC पिंगळच्या संघाच्या दिशेला पाहायला मिळत नाही. खरोखर सर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहे. पाहता पाहता कधी पोहोचला आपल्याला समजलं नाही. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला, खोदून काढला चेंडू. या ठिकाणी ऑन ड्राईव्हचा फटका शॉट क्षेत्रामध्ये गेला. त्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी फलंदाजाने धावून पळून काढलेल्या ह्या 2 धावा देखील खूप महत्वाच्या आहेत. धावा येत नव्हत्या, आता मात्र धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावपळकात आपण जर पाहिल्या 30 धावा धावपळकात. एक निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवरती जेवढा मोठा फटका येईल ना त्या संघाचं सर्व भवितव्य या चेंडूवरती अवलंबून असणार आहे. शेवटचा चेंडू आहे गोलंदाजाचा. फाईनल क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पहा काय झालंय. दुसरी धाव घेणं गरजेचं होतं कारण धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र सिंगल धाव आले आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं डेथवर स्पेशालिस्ट जो गोलंदाजाला पाचारण केलेला कर्णधाराने जो गोलंदाज आपण पाहिलं सिद्धेश डीजे प्लीज. तर या षटकामध्ये जर पाहिलं 2 फलंदाज झेलबाज झाले, त्याच्यानंतर 1 फलंदाज जे आपण पाहिलं धावचीच्या स्वरूपात बाद झाला. या षटकामध्ये धावा खर्च केला त्या म्हणजे 4.
नाण्याला दोन बाजू असतात. आपण नाण्याची एक बाजू पाहिली तर म्हणजे आमटेम संघाने जो सचिन दादा तांबोळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आमटेम, ज्या संघाने नाणेफेक जिंकल्याचा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याच्या समोरच्या संघाला आमंत्रण पाचारण केलेलं फलंदाजी करण्यासाठी, आणि खऱ्यानं तो अचूक निर्णय ठरला दीपकजी, ज्याने कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न देखील पाहिला. ज्या 4 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला, खेळ संपला, धावा कधी लगावल्या गेल्या. सर खरोखर तुम्हाला पुन्हा सूचित करतो, ज्यावेळी पाहिलं गेलं की 10वी चषकाला आपण पाहिलं गेलं 5 षटकामागे तब्बल 45-43 धावा केल्या होत्या आणि 43 धावाला वायजीएस वोरंटा संघाला रोखण्याचं काम नक्कीच केलं होतं. परंतु तीच पुनरावृत्ती याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच, कारण की खरोखर विनायजी ताडकर यांचे देखील धन्यवाद देईन, कारण की या मैदानावरती आता या पहिल्या 32 धावांचं योगदान आहे. पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं 32 धावा झाल्या होत्या, म्हणजे काहीतरी कॅल्क्युलेट क्रिकेट या मैदानावरती या सीएम चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी 32 धावांचं योगदान आहे. 32 धावा याचा पाठलाग करायचा आहे, ते म्हणजेच सोमट नाही या संघ सॉरी आमटेम या संघाला. तर या ठिकाणी मात्र आपण माझ्याकडून ऐकलं, या आजच्या दिवसासाठी समालोचक म्हणून लाभलेत आम्हाला अतिजी सारळे वरवटणे आणि दीपक चोरगे वेळशेत या विभागातील एक नामांकित असे समालोचक, आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या समवेत आज मात्र मला या ठिकाणी संधी दिले सन्मान्य प्रवीणदादा ताडकर आणि संपूर्ण मुरावाडी ग्रामस्थ आणि जय बजरंग मुरावाडी संघ यांचा मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी या सीएम चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली. तर या ठिकाणी पूर्वार्ध ऐकलं, या सामन्यात उत्तर ऐकण्यासाठी जाऊया. वेलशेतचा एक बुलंद आवाज दीपकजी चोरगे यांच्याकडे. मी मात्र थांबतोय, कुठेही जाऊ नका, सामना मात्र तुळशी जाणार आहे, कारण अजूनही या ठिकाणी दीपकजी पाहिली ना तर पिंगळसेकडे देखील गोलंदाजीचा तोफखाना आहे, उमेश सारखा गोलंदाज आहे. ओव्हर टू दीपकजी. आणि तुमची वाणी देखील अप्रतिम आहे. संत गतीने सर्वांचं मन नक्कीच जिंकलं सर. खरोखर तुम्ही पहिल्यांदा इथे मैदानामध्ये समालोचन केलं आणि सर्वांच्या मनातलं तावीज झालं, कारण की ज्याप्रमाणे पाहिलं जातं की सरांची वाणी अप्रतिम अशी वाणी आहे आणि प्रत्येक चेंडूवर कशी कमेंट आहे त्याची खरोखर एक उदाहरण सरांनी मात्र नक्कीच दिलं. आपण पाहिलं गेलं तर पिंगाळचे संघ हा देखील तेवढाच मातमकार संघ आहे. आपण पाहिलं गेलं तर रोहा इलाक्यातील दादा टीम म्हटली जाते, ती मात्र पिंगाळचे पिंगाळच्या संघाकडे तेवढे तेज तरार गोलंदाज आहेत. याच दरम्यान पाहायला गेलं तर खरोखर अमटेम संघ देखील त्या इलाक्यातील एक मातमकार टीम आहे, दादा टीम म्हटली जाते. परंतु इथे सलामीसाठी आलेले फलंदाज मयूर, ज्यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. आपण पाहतोय सलामीला फलंदाज मयूर आणि सिद्धेश. स्ट्राईक ज्यांकडे आहे तो सिद्धेश, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो मयूर. त्यांनी डावखुळा गोलंदाज ज्यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली आणि गोलंदाजीचा नमुना एवढा पेश केला की ज्याप्रमाणे पिंगाळच्या संघाला मात्र पहिल्या षटकामागे गारद करण्याचं काम नक्कीच केलं. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कडे पिंगाळच्या संघाचा एक मोठा हिरा पाहतो आपण, जय देशमुख. फलंदाजीच्या माध्यमातून काही करू शकला नाही, परंतु आता मात्र हा जर सामना जर पिंगाळच्या संघाला जिंकायचा असेल तर मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करायला लागेल, कारण की धाव संख्या मात्र आहे ती 32 धाव संख्येला मात्र आमटे संघ कितपर्यंत तोड देतोय मात्र पाहणे योग्य असणार आहे. गोलंदाजी मार्कडे असणार आहे गोलंदाज जय. अप्रतिम दर्जाचा चेंडू, पहिला चेंडू मात्र पंचांना मात्र हात फैलावे लागले. याच दरम्यान अवांतर धावसाठी सुरुवात होतीये, श्री गणेशा होतीये. पाहिलं गेलं तर या प्रत्येक एक धावेसाठी झगडायला लागेल. या मैदानामध्ये एक धाव मात्र खरोखर संघासाठी मात्र मोलाची कामगिरी करू शकते. बॅटच्या चेंडू सीमा रचला, तिकडे मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं गेलं तर जय देशमुखच्याकडे म्हणजे व्हरायटीज आहेत, परंतु ज्याप्रमाणे पाहिलं तर सिद्धेश देखील मोठा फटका खेळण्यामध्ये मारत आहे आणि याच दरम्यान त्यांनी दाखवून दिलं की इरादे मात्र खरोखर पक्के केलेत.
हो मात्र बॅटचा काढा लागून चेंडू जातो विकेट किपरच्या मागे. तिकडे मात्र फाईन लेगच्या एरियामध्ये इथे चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण होणार का, परंतु 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. एक चांगला प्रकारचा पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला सिद्धेश. चांगला प्रकारे इथे मात्र चांगल्या प्रकारची जय देशमुख मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सिद्धेश देखील चांगल्या प्रकारचा एक फलंदाज पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आपल्याला नक्कीच या सिद्धेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या होतीये ती मात्र 9 धावसंख्या. जिंकण्यासाठी 32 धावांचं. ओहो सुंदर बॅटच्या चेंडू. इथे मात्र विकेटचा पतंग होईल का, खरोखर इथे मात्र विकेटचा पतंग. देशमुख आता आपल्या संघासाठी एक कमबॅक करतोय आणि एक चांगला प्रकारचा दुवा इथे आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिकडे कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. इथे मात्र चेंडू हातात निसटला, कारण की ज्याप्रमाणे पाहिलं जातं पिंगाळचे संघाला, कारण की प्रत्येक एक धावेसाठी जगडायला लागेल मित्रांनो. 32 धावा म्हटलं गेले की 24 चेंडू, येणारे 24 चेंडू 32 धावाचं समीकरण असणार आहे. समीकरण म्हटलं गेलं तर फक्त 8 धावा एक्स्ट्रा आहेत आणि इथे मात्र प्रत्येक धावेसाठी मात्र नक्की झगडायला लागेल ते मात्र पिंगाळचे संघाला. परंतु अमटेम संघ तेवढाच मातबगार, एक मोठा फटका आपल्या सिद्धेच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळाला. परंतु आता फलंदाजी मार्कडे असणार आहे तो मयूर. फलंदाजी मार्कडे येतोय सारांश आणि आता मात्र स्ट्राईक साठी येतो मयूर. आपण पाहतोय ज्याप्रमाणे पाहिलं गेले पहिले षटक प्रगती पथकावर आहे. धावसंख्येला जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान असणार आहे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे तैनात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे आणि त्याच दरम्यान मात्र गोलंदाजी जय. ओहो मात्र सुंदर एक मोठा फटका खेळण्याच्या नादावर इकडे मैदानाच्या दिशेने चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. जोपर्यंत हातामध्ये चेंडू सामवेल तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 11 धावसंख्या. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान असताना मात्र धावसंख्या उभारली ती 11 आणि येणारे 18 चेंडू सांगून जातील या मैदानामध्ये काय घडणार आहे. 18 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी 21 धावांचं समीकरण असणार आहे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे येतोय गोलंदाज सनी. सनीकडून अपेक्षा असेल ती पिंगाळचे संघाला आपण 10वी चषकामध्ये पुन्हा मी विनंती करतो की 10वी चषकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी होती तीच गोलंदाजी याच मात्र सीएम चषकामध्ये देखील झालं तर खरोखर पिंगाळ संघ अग्रेसर ठरू शकतो. परंतु ज्यावेळी अमटेम संघाकडे पाहिलं जातं मात्र अमटेम संघाकडून सिद्धेशनी मात्र सुंदर सुरुवात करून दिली आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कडे असणार आहे मयूर यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळता मात्र फलंदाजी कितपर्यंत साजेल अशी करणार आहे या सामन्यासाठी ऑफिशियल पंच म्हणून आहेत ते मात्र प्रमोदजी चोगळे आणि राहुल पाटील. आपण पाहतोय दोन्ही नावाजलेले पंच इथं गेले तिथे कित्येक वर्षात दांडगा अनुभव त्यांच्याकडे कामी येतोय आणि मात्र इथे सामना करतो मयूर. सनी चांगल्या प्रकारचा तिथे गोलंदाज आहे. तिथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे सजवलं गेलंय त्याच दरम्यान आपण पाहतोय फटकेबाजी पाहण्यात योग्य असेल. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण असणार आहे मित्रांनो. आपण पाहतोय मयूर स्ट्राईक एंड कडे आहे.
फुलटॉस चेंडू चेंडू इकडे मात्र कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. इथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव तर घेतलेली आहे. 2 धाव घेण्याचा इरादा असेल परंतु रोखण्यात मात्र यश संपादन केलं आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते मात्र मयूर याला. धावसंख्या पुढे सरसावती मित्रांनो. धावसंख्या पुढे सरसावल्यानंतर धावसंख्या पोहोचून ठेवली ती मात्र 12 धावसंख्या. आपण पाहायला गेलं तर सनी देखील तेवढाच गंजूस गोलंदाज आहे परंतु जर हा सामना जर खरोखर जिंकायचा असेल दोन्ही संघाला मात्र चांगल्या प्रकारचं योगदान द्यायला लागेल. आपण पाहतोय सारांश कशा प्रकारची फलंदाजी करेल. गोलंदाजी अप्रतिम केली होती परंतु मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये मैदान अप्रतिम सजवलेलं ते मात्र जय बजरंग बोरावडीच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. सारावने देखील दाखवलं की मी काय म्हणजे सेकंड नंबरवर आहे. सारांश देखील आपले स्ट्रोक लगावतोय कारण की ज्याप्रमाणे त्याच्या बॅट मध्ये असलेले स्ट्रोक नक्कीच सनीने मात्र सरप्राईज गिफ्ट दिलं आणि मात्र फुलटॉसच्या षटकारामध्ये कन्वर्ट झालं. सुंदर पद्धतीचा चेंडू त्यातून कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर मात्र नक्कीच घेतली आपल्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 19 जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान असताना मात्र सनी कशा प्रकारची गोलंदाजी करत पाहिले गेले तर मात्र ज्याप्रमाणे सनीकडे देखील व्हरायटीज आहेत. सनी देखील त्यामुळे कमबॅक करणं माहिती आहे परंतु ज्यावेळी मयूर आणि सारांश मात्र मैदानामध्ये उभे असल्यानंतर मात्र फटकेबाजी जोरदार होणार कारण की जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान असताना मात्र कशा प्रकारची फलंदाजी साजेशी करतोय. बॅटच्या वाटत चेंडू येतोय. चेंडू होतोय मिड विकेटच्या वरून मोठा फटका 6 धावांसाठी. काय मात्र इथे करामत करतोय प्रत्येक फलंदाज षटकार घेतोय. पंचवीस जिंकण्यासाठी अजून देखील 7 धावांची आवश्यकता आहे परंतु मयूर आणि मात्र सारांश चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या वाटत चेंडू चेंडू होतोय. ओहो हो हवाई सफर. मयूर आणि सारांशने मात्र चांगल्या प्रकारचे स्ट्रोक लगावलेत आणि इथे मात्र खेळी संपूर्ण आणण्याचा पूर्णपणे 1 धावेची गरज आहे आणि षटकाराची हॅट्रिक. बॅटच्या चेंडू चेंडूला उसरी मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. इथे 1 धाव मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये विजयी फटका म्हणता येईल आणि इथे मात्र अमटेम संघ हा विजयी होतोय. तसेच झालेल्या जिंकलेल्या संघाचं दोन्ही संघाचं अभिनंदन.